मग कुठल्या मामा इथले जाऊ का? हा होतं का लई म्हणतात आम्हाला पण काहीतरी होतं नाही तर रुपये खर्च नाही भेटत दवाखान्याला. हा माने अंगद मानेचं नातो अंगद माने सरपंच होते बाबा पहिलं. तुम्ही आमचे भाचे आमच्या धानूरचे. हा धानूरचे राईट. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण थोडं व्यायामासाठी जाणार आहोत. व्यायाम म्हणजे थोडं मॉर्निंगचा जो फेरफटका असतो सकाळचा तो करण्यासाठी जाणार आहोत. नियमितपणे व्यायाम वगैरे केलंच पाहिजे पण आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण करून घेऊतात. चला तर पहाटेचे जवळपास 4:25 झालेले आहेत. तर आता आपण जाणार आहोत. चला तर गल्लीत कोणीच नाही, एकटा वाघ जाणार आहे आता. चला तर बघू शकतो आपण की अंधार आहे इथे. तर आपण आलेलो आहोत तिथं महाराष्ट्र कॉलेजच्या प्रांगणामध्ये आमच्या. तर हे जे समोर तुम्हाला दिसत आहे लायब्ररी, इथे आम्ही फक्त एक्झामच्या टाइम मध्ये येतो कारण एक्झामच्या टायमालाच आम्हाला थोडं प्रॉब्लेम जास्त येते. तर मॉर्निंग मध्ये सर्वांनी व्यायाम करायला पाहिजे, एकदम नियमित व्यायाम करायचं. मी बघा रोज करत नाही पण आजपासून चालू करणार आहे. तर आजपासून आपण शक्य आहे तेवढं नियमित व्यायाम करणार आहे. आणि इथे बघू शकता इथे फक्त मी एकटाच आहे सध्या, दुसरे तो कोण दिसत नाही आणखी येथील. कारण बाकी जे भरपूर जे व्यायाम करणारे नियमित व्यायाम करणारे माणसं आहेत ते फिरतात इथे, पण सध्या तरी हा वाघ एकटाच आहे. तर सध्या तुम्हाला आमच्या कॉलेजचा पुढून जो एरिया आहे ते दाखवून देतो. चला. आमच्या प्रिन्सिपल सरांनी जे आहे एक नियम लागू केला की कॉलेजमध्ये ब्लॉग बनवायचा नाही. मॉर्निंगमध्ये तो नियम अप्लाय होतो, म्हणजे आता पण होईल का काय माहिती, बघून घेऊ. तर आता आपण कॅन्टीनच्या दिशेने जात आहोत. आपल्याला कॅन्टीन मध्ये चहा वगैरे प्यायचा नाही, बघू तुकडा असेल तर पिऊ 2 कप. चहा पिऊ म्हणून आलो होतो पण कॅन्टीन बंदच आहे. असू द्या आपण पुढे जाऊ. चला. तर इथे आमचे क्लास होतात वरती. तर तिथे कोणीतरी दिसत आहे, झूम करून बघू कोण आहे. मग कुठल्या मामा इथले जाऊ का? लय पाटे लावला कीर्तन. बरं आहे की, बरं आहे, चांगली गोष्ट आहे. हा मी तिथून बघितलं तुम्हाला, मी म्हणलो पाय हालत कोण बसले, भीती वाटली मला पण आलो. अच्छा रोज फिरताव का? चांगली गोष्ट आहे की. इथे कुठं राहतो निलंग्यामध्ये? अच्छा ठीक आहे चालतंय. खताचं दुकान आहे का? बरं चांगली गोष्ट आहे. आता 10 वर्ष आला. हा तेव्हापासून? अरे बापरे. एक दिवस जात नाही. हा आजकालचे जे पोरं वगैरे आहेत ते 8ला 10ला उठणार. लेट 4ला हा 4ला झाल्या तुला तोंड देवता 1 गिलास पाणी पितो. हा सकाळी पाणी पिलो. बरं आहे आपलं. बरं असंच रुटीन पाहिजे, तेव्हाच जरा काहीतरी होतं. नाही तर रुपये खर्च नाही भेटत दवाखान्याला. हा तेच की, या सगळ्या रुटीन मुळेच नाही. 50-55 पुढे वयामध्ये. हा अजून सकाळी ह्या टायमाला उठता, दुकान हे करता, ते उचलून देता. चांगली गोष्ट म्हणूनच निरोगी आहो. 14 वर्ष दुकान नोकरी केला मी. काही शुगर वगैरे? काही नाही. काही वा. आपलं कोणतं? आमचा अन्सरवाडा. माने अंगद मानेचं नातो अंगद माने सरपंच होते बाबा पहिलं. तुम्ही आमचे भाचे आमच्या धानूरचे. हा धानूरचे राईट. विजू हा राईट. मी सुरेश चाव. हा तुझ्या आजोबाचे लय होते. होतं का लई म्हणतात आम्हाला पण. तुमच्या आत्याचे मालक पोलीस मध्ये आहेत. हा पोलीस मध्ये आहेत, बरोबर. आता रिटायर झाली की. शांता राईट तेच आहे. ओळख आहे मग चांगलीच. धानूरच्या का? अच्छा उत्तम बबरी मामा. हा राईट. कॉलेजला का? हा कॉलेजला पण आहो. आणि इथं हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅनला. हा एमर्जन्सीला सिटी स्कॅन वगैरे करतो नाईटला. त्याचा डिप्लोमा झालाय.
बरं. आज थोडं लवकर जाग आली, फिरून यावं म्हणलो. आता सरचे हे ना माने भरले हा अजित माने थांबल्यात मदन सुरीकून थांबल्यात पण त्याने पण त्यांचे येऊन थांबल्यात मिसेस. हा अजित पवार एक गेला. गेला कसला असला नेता मराठाचा नेता गेला. का सांगताय ते माणसाचं कधी का होईल. मराठाचा नेता गेला असला नेता होणार नाही. विलासराव झाला आपले गोपीनाथ मुंडेच्या मागे यांचाच नंबर होता. विलासराव गोपीनाथ मुंडे प्रबंध महानार हा म्हणजे लगेच तडजोड लगेच बोलणारे. त्याला आता हे राष्ट्रवादीत चालते का नाही केला. हा तेच आता ते बाकीचे आमदार का करतात काय माहिती. आता पवारकडे जातात का म्हणलो मी परत. दोन्ही एकच होते. हा एक झालं ही टिकत नाही तिच्या पेक्षा. हा ते आता मेन मालकच नाही त्यांना. आता हे भाजपमध्ये जातात. भाजपमध्ये जातात बरोबर आहे. आता समिती एवढं पंचवाडी काढतात. हा तेच आता एवढं काढून कस तर का नाही पुढच्या बारला ते परत जाणार शरद पवारकडेच. नेता गेला भारी. हा ते मग राऊंड मारून येतो मी 1-2. ओके. तर मामांसोबत बोलणं झालं. मामाचं म्हणणं आहे 10 वर्षापासून मामा रोज पहाटे फिरतात, चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो आता आपण पण व्यायाम करून घेऊ, 1-2 राऊंड मारू. गुडघ्याचा व्यायाम आहे काय. गुडघ्याचा व्यायाम आहे का म्हणलो. हा बरं आहे. इथले जाऊ काय. अच्छा इकडे पाठीमागून लॉक आहे तर आपण फार्मसी कॉलेज कडून तिकडे जाऊ. चला. अंधारामध्ये आणखी थोडं एकदम सुंदर व्ह्यू भेटतोय. तर बॅकग्राऊंड मध्ये आपण बघू शकता की हा आमचा इंडोर आहे. इथे वेगवेगळे गेम खेळले जातात, जसे की आपलं बॅडमिंटन आहे, चेस, क्रिकेट नाही खेळले जात, दुसरं भरपूर असे गेम आहेत ते खेळले जातात. तर आमच्या कॉलेजमध्ये आमच्या सरांनी ब्लॉग बनवण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. पण सर माझी एक विनंती आहे, मी निगेटिव्ह ब्लॉग बनवत नाही, तर माझ्या ह्या ब्लॉगवर काही ऍक्शन घेऊ नका म्हणजे बस झालं. तर आपले ऑलमोस्ट 4 राऊंड फिरून झालेले आहेत. तर आता आपण जाऊयात कारण आपल्याला थोडा अभ्यास पण करायचा आता. चला. तर आता आपली सगळी कामं झालेली आहेत. पहाटे उठण्याचा आणखी एक फायदा आहे की आपले जे काम आहेत ते लवकर होतात आणि आपल्याला जास्त टाइम भेटतो पूर्ण दिवसामध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. आणखी आमचे रेग्युलर ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून घ्या, शेअर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. ओके.